वर्षभर हे कृत्य घडत आहे, पण त्याच्या धमकीमुळे त्या मुली घरात बोलत नव्हत्या। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याला पाठीशी घालणारे त्या वदपगावचे सरपंच रोहित पाटील यांनी त्यांना पाठिंबा देण्यासाठी किंवा ते प्रकरण दबाव टाकण्यासाठी प्रयत्न केलेला आहे। आणि खरोखरच जर असं पाहिलं तर हे निंदनीय आहे, केला पाहिजे। आणि हे जे अत्याचार मुलींवर जे आता बदलापूरला झालं, बदलापूर नंतर लगेचच कर्जतमध्ये होतं, काल परवा तळ्यामध्ये झालं, अशा ज्या घटना घडत आहेत तर हे थांबलं पाहिजे। आणि ह्या मागे कुठेतरी शिवाजी महाराजांचं शासन ज्याप्रमाणे रांजाच्या पाटलाला चौरंगा करून चौकात बसवलं, त्याच्याकडून धडा घेण्यासाठी की पुन्हा अशी वृत्ती कुणी जोपासू नये आणि अशा घटना समाजामध्ये घडू नये, ही जी घटना घडलेली आहे याचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून आणि सुधाभाऊंच्या नेतृत्वाखाली जाहीर निषेध करतो। आणि या आरोपीला जोपर्यंत कठोरात कर्जतमध्ये 3 बालिकांवरील अत्याचार प्रकरणी संतापाचा उद्रेक, राष्ट्रवादी महिला आघाडीने दिले कठोर शासनाचे निवेदन। कर्जत तालुक्यातील 5 वर्षीय 3 चिमुरड्यांवर झालेल्या भीषण लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे। या अमानुष कृत्याचा तीव्र निषेध व्यक्त करत विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। बुधवार दिनांक 16 एप्रिल रोजी या प्रकरणात आरोपी करण दीपक पाटील याच्या विरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून त्याची चौकशी तीव्र गतीने सुरू आहे। पोलिसांनी 22 एप्रिलपर्यंत कोठडी घेतली असून या प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला आघाडीने या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत पोलीस प्रशासनाला निवेदन सादर केले। शनिवार दिनांक 19 एप्रिल रोजी देण्यात आलेल्या या निवेदनात आरोपीस फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून कठोर शासन देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी उपस्थित महिला नेतृत्वांमध्ये विधानसभा अध्यक्षा सुरेखा खेडकर व पूजा सुर्वे, तालुका अध्यक्षा रंजना धुळे, कर्जत महिला शहर अध्यक्षा मधुरा चंदन, शहर कार्याध्यक्षा मनीषा ठोंबरे, माजी नगरसेविका सुवर्ण निलदे, तालुका युवती अध्यक्षा सुचिता लोकरे, नेरळ कार्याध्यक्षा मनीषाताई पाटील, तालुका महिला सरचिटणीस विमलताई देशमुख, खोपोली शहर कार्याध्यक्षा शोभा काटे, खालापूर तालुका उपाध्यक्षा साक्षी घोसाळकर व कार्यकारिणी सदस्य वंदना थोरवे, दीप्ती देशमुख, नारायणी केदारी यांचा समावेश होता। महिला आघाडीने भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी शालेय बसमध्ये महिला मदतनीसांची नेमणूक अनिवार्य करण्याचीही मागणी केली। हा प्रकार केवळ कायद्याच्या चौकटीत न बसणारा नाही तर मानवी मूल्यांना काळीमा फासणारा आहे। त्यामुळे दोषींवर तात्काळ व कठोर कारवाई होणे अत्यावश्यक असल्याचे या निवेदनातून स्पष्ट करण्यात आले आहे। 3 दिवसापूर्वी कर्जत तालुक्यामध्ये शाळकरी चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना उघडकीस आली। त्या ज्या शाळेमध्ये त्या मुली जातात त्या शाळेच्या बसमधील क्लीनरच्या माध्यमातून ही घटना घडली। खरोखरच माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे। आणि म्हणूनच आज कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस व पार्टीच्या वतीने सन्माननीय सुधाकरजी घारे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज सर्व महिला संघटना कर्जत पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देण्यासाठी आलेल्या आहेत। समाजामध्ये अशा घटना वारंवार घडू नयेत यासाठी ही खबरदारी कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने घेण्यात आलेली आहे। खरं तर जो गुन्हेगार आहे करण पाटील याने हे कृत्य ज्या मुलींच्या सांगण्यावरून गेली वर्षभर हे कृत्य घडत आहे, पण त्याच्या धमकीमुळे त्या मुली घरात बोलत नव्हत्या। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याला पाठीशी घालणारे त्या वदपगावचे सरपंच रोहित पाटील यांनी त्यांना पाठिंबा देण्यासाठी किंवा ते प्रकरण दबाव टाकण्यासाठी प्रयत्न केलेला आहे। आणि खरोखरच जर असं पाहिलं तर हे निंदनीय आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर जे सत्ताधारी आहेत स्थानिक सत्ताधारी आहेत त्यांनी जर असे कृत्य केले तर भविष्यामध्ये अशा घटना वारंवार घडत राहतील। आणि असं वाटतं की कुंपणाने शेत खाल्लं तर दाद मागायची कोणाकडे। आणि म्हणूनच कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आज या घटनेचा जाहीर निषेध या ठिकाणी व्यक्त करीत आहोत। आणि त्याचप्रमाणे अशा घटना वारंवार घडू नये म्हणून पोलीस प्रशासन, न्याय प्रशासन यांनी लवकरात लवकर कठोरात कठोर शिक्षा या गुन्हेगाराला द्यावी अशी या माध्यमातून आमची विनंती आहे। धन्यवाद। आपल्या कर्जत छोट्याशा ह्या कर्जत गावांमध्येच म्हणता येईल किंवा कर्जत तालुक्यामध्ये अशा प्रकारच्या ज्या घटना घडत आहेत ही एक अमानुष आणि अमानवीय घटना आहे। आणि ह्या घटनेमुळे आपलं संपूर्ण कर्जत गावच हादरून गेलेलं आहे की एवढीशी लहान मुलगी, ज्या मुलीला काही समज नाहीये, आज त्या ड्रायव्हरने वर्षभर त्या मुलींना अशा प्रकारे त्रास देत होता, त्यांना धमकी देत होता। आणि
त्या बसचा बस चालक किंवा संस्था चालक ह्यांना ह्याची काही कल्पना नव्हती आणि मुलींना त्रास देऊन बाकीचे पॅरेंट्सही काही अजून बाहेर येत नाही, ज्यांच्या मुलींना त्रास झाले तर त्यांनी आलं पाहिजे, कारण हा सामाजिक विषय आहे आणि ह्या विषयाला सगळ्याच संघटनांनी हात लावला पाहिजे. शिवाय आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे ह्याचं निवेदन साहेबांना निवेदन देऊन त्याला कठोरात कठोर शिक्षा कशी होईल यासाठी 100% प्रयत्न करतच आहोत. त्याच्यावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल झालेलाच आहे ऑलरेडी, पण त्याला जास्तीत जास्त शिक्षा होऊन पुढे आपल्या समाजात ज्या ह्या विकृती आहेत ह्यांचा नाश कसा पावेल ह्यासाठी समाजातल्या प्रत्येक संघटनेने पुढे येऊन प्रयत्न केला पाहिजे. आणि जे अत्याचार मुलींवर जे आता बदलापूरला झालं, बदलापूरनंतर लगेचच कर्जतमध्ये होतं, काल परवा तळ्यामध्ये झालं, अशा ज्या घटना घडत आहेत तर हे थांबलं पाहिजे. आणि ह्या मागे कुठेतरी आपल्या समाजात आपण आई वडील मुलांवर संस्कार करण्यात कुठेतरी कमी पडतात असं एकंदरीत चित्र दिसते. म्हणून मुलांच्या मनात अशी विकृती निर्माण होते की आणि ज्या संघटना किंवा जी कोणी व्यक्ती त्यांना सपोर्ट करण्याचा प्रयत्न करतायत, तुमच्याच घरातल्या मुलीवर जर अशा प्रकारचा प्रसंग झाला, महिलेवर झाला, तर तुम्ही सहन कराल का ही गोष्ट? नाही ना. तर तुम्ही आज ह्या विकृतींना कुठेतरी ठेचलं पाहिजे, म्हणून प्रत्येक संघटनेने प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं. कर्जतमध्ये जी काही घटना घडलेली आहे ही अतिशय निंदनीय आहे. गेल्या 1 वर्षापूर्वीच बदलापूरमध्ये जी घटना घडली तिची पुनरावृत्ती आज कर्जतमध्ये झालेली आहे 3 दिवसापूर्वी. आणि हा कर्जत तालुका जो आहे तो वारकरी संप्रदायाची पार्श्वभूमी असणारा, क्रांतिकारकांची पार्श्वभूमी असणारा हा तालुका आहे. आणि इथे तुकोबा महाराजांचे अभंग असतात. वासनेच्या संगे नको जाऊ म्हणा, पहा त्या रावणा काय झाले, इंद्राचे झाले भेद, चंद्राला पडले डाग, आणि नारायणाचं सुद्धा भजनापासून नारायण बाजूला गेलेला आहे. अशा प्रकारच्या अभंगाची शिकवण या कर्जतमध्ये असताना सुद्धा अशी मनोवृत्ती ज्या अर्थी घडत आहे त्या अर्थी कुठेतरी आमच्या पूजाताई बोलल्या त्याप्रमाणे आई वडील मुलांवर संस्कार करण्यात कमी पडत आहेत. म्हणून आपल्याला संस्काराकडे लक्ष देणं गरजेचं आहे. ही जी पिढी घडत आहे अतिशय निंदनीय प्रकार, म्हणजे ज्या चिमुरड्या आहेत ज्यांचं बालपण हिरावून घेण्याचा प्रकार वर्षभरापासून होत असेल आणि त्यांनी घरी सांगू नये म्हणून धमकावलं जात आहे, तर अशा प्रवृत्तीच्या जे व्यक्ती आहे त्याला जात धर्म पंथ हा कुठलाही नसतो. आरोपी हा आरोपी असतो आणि अशा आरोपीला कठोरात कठोर शिक्षा जोपर्यंत होत नाहीये तोपर्यंत दुसरे कुणी अशी घटना किंवा अशी वृत्ती करणार नाहीत. शिवाजी महाराजांचं शासन ज्याप्रमाणे रांजाच्या पाटलाला चौरंगा करून चौकात बसवलं त्याच्याकडून धडा घेण्यासाठी की पुन्हा अशी वृत्ती कुणी जोपासू नये आणि अशा घटना समाजामध्ये घडू नये, ही जी घटना घडलेली आहे याचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून आणि सुधाभाऊंच्या नेतृत्वाखाली जाहीर निषेध करतो. आणि या आरोपीला जोपर्यंत कठोरात कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शांत बसणार नाही अशी मी आवाहन करते. आणि आज आम्ही फक्त मेन पदाधिकारी आलेलो आहोत या घटनेचं निवेदन देण्यासाठी. आणि साहेबांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. साहेबांनी सांगितलं आहे कायद्यानुसार आरोपीला कठोरात कठोर शिक्षा कशी होईल त्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. जोपर्यंत शिक्षा होत नाही तोपर्यंत शांतही बसणार नाहीत. आणि ह्या आरोपीला कोण पाठीशी घालत असेल तर त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की आपल्या मुलीच्या बाबतीत जर असा प्रकार घडला तर आपण पाठीशी घालू शकतो का? म्हणून प्रत्येक कर्जतकर, खोपोलीकर, खालापूरकर या घटनेचा जाहीर निषेध करत आहे. आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जर आरोपीला शिक्षा झाली नाही तर पुन्हा रस्त्यावर उतरून आंदोलन करू. धन्यवाद.